சி ஜோசப் விஜய் எனும் நான் ஆணையை ஆணையிட்டுள்ளார். பாராளுமன்ற சி ஜோசப் விஜய் எனும் நான் ஆணையை ஆணையிட்டுள்ளார். பாராளுமன்ற राजकारणामध्ये इतका युथफुल, इतका एनर्जेटिक आणि इतका कॅरिझमॅटिक शपथविधी क्वचितच पार पडला असेल. सी जोसेफ विजय अर्थात थलपती विजय यांचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून अखेर शपथविधी पार पडला. आणि चेन्नईतल्या नेहरू स्टेडियमवरती ज्यावेळी त्यांनी ही शपथ घेतली त्यावेळी झालेला जल्लोष हा राज्यपालांसाठी सुद्धा एक संदेश आहे. तामिळनाडूची जनता या क्षणाची किती आतुरतेने वाट पाहत होती हेच या जल्लोषाने दाखवून दिलं. 51 वर्षाचे आहेत विजय थलपती. 2 फेब्रुवारी 2024ला त्यांनी TVK या पक्षाची स्थापना केली आणि अवघ्या 2 वर्षानंतर 10 मे 2026ला ते मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. तामिळनाडूच्या इतिहासामधला हा अत्यंत टर्निंग पॉईंट म्हणायला हवा. गेल्या 6 दशकापासून तामिळनाडूचं जे राजकारण आहे ते द्रविड राजकारणाच्या भोवती फिरत होतं. त्याला आता एक वेगळा पर्याय विजय देणार का हा या निमित्ताने सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. आणि ज्यावेळी चेन्नईमध्ये शपथविधी पार पडत होता त्यावेळी विजय यांच्या चाहत्यांना 13 वर्षापूर्वी म्हणजे 2013चा तो प्रसंगसुद्धा नक्कीच आठवत असेल. या चेन्नईतल्या नेहरू स्टेडियममध्ये त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांनी चित्रपटसृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. आणि ज्या कार्यक्रमामध्ये विजय यांना VVIPच्या शेवटच्या रांगेत बसवलं गेलेलं होतं. त्याचवेळी विजय यांचा तलावा या नावाचा एक पिक्चर आलेला होता आणि त्याच्यामधून त्यांच्या पॉलिटिकल ॲम्बिशन्स जाणू लागल्यामुळे कदाचित त्यावेळी जयललिता यांनी विजय यांच्यामध्ये काहीसं बिनसलं असावं आणि त्याचाच राग जयललिता यांनी अशा पद्धतीनं म्हणजे त्यांना शेवटच्या रांगेमध्ये बसून काढलेला असावा. आत्ता 13 वर्षानंतर त्याच स्टेडियममध्ये AIMDK सारख्या जयललिताच्या पक्षाला पराभूत करून आज विजय स्टेजवरती होते आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत होते. सोबतच या सोहळ्याची अजून काही विशिष्ट वैशिष्ट्य आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी विजय यांनी जो परिधान केलेला वेश होता तो पण नेहमीच्या परिचित ठोकळी वेशभूषेला छेद देणारा होता. फॉर्मर व्हाईट शर्ट आणि ब्लॅक ट्राउझर आणि त्यानंतर त्याच्यावरती ब्लॅक कोट असा अतिशय यूथफुल असा त्यांचा हा वेश होता. शपथविधी पार पडल्यानंतर त्यांनी अगदी स्वतः जंजीर स्टाईलमध्ये एक सेल्फी व्हिडिओसुद्धा उपस्थितांचा घेतला, गर्दीचा घेतला. आणि ही दृश्य जी आहेत ती क्वचितच भारताच्या राजकारणामध्ये फार कमी दिसतात. ज्यावेळी त्यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचा जो आवेश होता, जो डायलॉग होता, त्यांनी म्हटला त्याने पूर्ण जे स्टेडियम आहे ना मंडळी अक्षरशः भारावून गेलेलं होतं. तामिळनाडूमध्ये आता खऱ्या सेक्युलरिझमची आणि खऱ्या सोशल जस्टिसची सुरुवात आहे अशा पद्धतीचे भाष्य त्यांनी शपथविधीच्या आधी केलं. आणि एक प्रकारे चित्रपटातला डायलॉग वाटावा अशा थाटामाटामधली ही शपथविधी होती. अर्थात राज्यपाल त्यावेळी बरेच अस्वस्थ झालेले होते. त्यांनी विजय यांना नंतर थांबवलं आणि पुन्हा शपथ घ्यायला सांगितली. पण तो सगळा सीन जो आहे म्हणजे जरी तुम्हाला आणि मला जी तरी भाषा कळत नसली तरी त्याच्यातला जो भाव आहे तो नक्कीच आपल्याला जाणवेल. बघा तो नेमका कसा भाव होता आणि त्या कशा पद्धतीने त्यांनी
सुरुवात केली होती. சி ஜோசப் விஜய் எனும் நான் ஆணையை ஆணையிட்டுள்ளார். பாராளுமன்ற तर बघितलं, आगळा वेगळा विजय आणि एका अपमानाची बदला कसा घेतला जातो किंवा एका गोष्टीबद्दल थेट मुख्यमंत्रीपदापर्यंत कसे विजय गेलेले आहेत, विजय थलपती गेलेले आहेत, याबद्दल सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आमच्या या कमेंट बॉक्समध्ये सांगायला आम्हाला विसरू नका. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जनमंतक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जनमंतक मराठी. धन्यवाद.